ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकानं केळवाडी परिसरामध्ये अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती केंद्रावरती धडक कारवाई करत 33,975 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई अधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी करण्यात आली आहे। निरीक्षक YR सावरखेडकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकानं ढाकुलदरा केळवाडी इथे छापा टाकून 815 लिटर हातभट्टी दारू रसायन, 8 लिटर तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक गोकुळ नायकोडी तसेच जवान विपुल करपे, वसंत पालवे, दत्ता खाडे आणि महिला जवान सरस्वती वराट, मोहिनी घोडेकर, विमल घोलप आणि स्वाती फटांगरे यांनी सहभाग घेतला। पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।